लोकसभेच्या अधिवेशनानंतर शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करणार। राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचण्याचा पवारांचा प्रयत्न। विधानसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोर्चे बांधणी सुरू। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईत महत्त्वाची बैठक। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार बैठक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहांची रविवारी रात्री दिल्लीत एक गुप्त भेट। विधानसभा निवडणुकीच्या जागांसंदर्भात झाली चर्चा। एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा मागितल्याची माहिती। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 2 पोलीस निरीक्षक निलंबित। पोलीस निरीक्षक व्ही बोबडे अनंत पाटलांचं निलंबन। पुण्याच्या हॉटेलमधील ड्रग्ज पार्टी प्रकरण भोवलं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात। उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। लोकपाल नियुक्तीकडे विद्यापीठांचा कानाडोळा। देशातील 157 तर राज्यातील 9 विद्यापीठांकडून लोकपाल नियुक्तीला ठेंगा। मध्य प्रदेशाच्या धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्याच्या हालचाली। गरीब महिलांना दरमहा 1200 ते 1500 रुपये दिले जाण्याची शक्यता। नीट पेपर फुटीच्या तपासाला वेग। सीबीआयची पथकं बिहार आणि गुजरातमध्ये दाखल। सीबीआयनं 5 पेक्षा अधिक गुन्ह्यांचा तपास स्वतःकडे घेतला, तर लातूरमधील गुन्ह्याचा तपास देखील सीबीआय स्वतःकडे घेण्याची शक्यता। कांदा खरेदीतील घोळ सुरूच। नाफेड आणि एनसीसीएफ कडून एकाच प्रतीच्या कांद्यासाठी वेगवेगळे दर। भिन्न दरांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। टीम इंडियाची टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये धडक। सुपर 8 मधील सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी केली मात। हिटमॅन रोहित ठरला विजयाचा शिल्पकार। सूर्यकांता पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल। डॉक्टरला काळं फासल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल। झुंजार छावा संघटनेच्या अध्यक्षांनी डॉक्टरला फासलं होतं काळं। करार संपला, मात्र भाडेकरू जागा सोडत नसल्यानं 76 वर्षीय घरमालकांचं आंदोलन। घरमालकांनी रात्रभर पावसात बसून केलं आंदोलन। अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर पेरण्या। जिल्ह्यात सरासरी 80 मिलीमीटर पाऊस, तर 6,81,000 हेक्टरवर पेरणी प्रस्तावित। पुण्यातील पबवर आता थेट जिल्हाधिकारी लक्ष ठेवणार। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पबवर नजर ठेवण्यासाठी महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करणार। पुण्याच्या कसबा मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक। सोशल मीडियावर प्रचाराला केली सुरुवात। पुणे शहरातील वाढत्या ट्रॅफिक समस्येवर काँग्रेस पक्ष आक्रमक। वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण। प्रशासनानं गांभीर्यानं हा प्रश्न सोडवावा, पुणे काँग्रेसची मागणी। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी विस्ताराच्या कामाला वेग। धावपट्टी विस्तारासाठी आवश्यक असलेल्या बहुप्रतीक्षित OLS सर्वेक्षणाला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात होणार महत्त्वाची चर्चा। इंडिया आज लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार। लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भार्तृहरी महताब घेणार निवडणूक। कंगनाची महाराष्ट्र सदनातील भेट वादाच्या भोवऱ्यात। कंगना रनौतनं सीएम स्वीट रूमची मागणी केल्याची चर्चा। अरविंद केजरीवालांच्या जामीन स्थगितीच्या याचिकेवर आज महत्त्वाची सुनावणी। दिल्ली उच्च न्यायालय देणार जामीनावर महत्त्वाचा निकाल। यूपीएससी परीक्षेवर राहणार एआयची नजर। फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्हीच्या द्वारे देखरेख। पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची यंदा सक्ती नको। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं मुंबई महापालिकेला साकडं। प्रशासन काय निर्णय घेणार याकडे मात्र लक्ष। मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यांचे दर कडाडले। फळभाज्यांसह पालेभाज्यांच्या दरामध्ये 40% वाढ। मुंबईमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम। पावसाने विश्रांती घेतल्यामुळे हवामान विभागाचा मुंबईतील मुसळधार पावसाचा अंदाज ठरला फोल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।